हा एक्झिट पोल त्याची आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्याला सवय असल्या कारणामुळे ते वाचणं आणि लोकांना समजावून सांगणं सोपं जातं। मात्र ज्यावेळेला हा रिसर्च केला काय आहे, त्याची आकडेवारी काय, कशा प्रकारे केली जाते हे देखील समजून घेणं लागवी मला वाटतं महत्त्वाचं आहे। अगदी आणि हे समजून सांगण्याकरता विशाल लिंगायत आपल्या सोबत आहेत, रुद्र रिसर्चचे, ज्यांनी गेले अनेक महिने या सगळ्याचा रिसर्च केलेला आहे आणि लोकशाही मराठी आणि रुद्रचा हा एक्झिट पोल आपण या क्षणी पाहतोय, जो एक्झिट पोल सांगतोय की ज्या एक्झिट पोल मध्ये महायुतीचं पारडं हे जड आहे आणि महाविकास आघाडी सुद्धा अगदी पाठीमागून लगेचच येते, काटेकी टक्कर दिसतेय महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये। विशालजी, साध्या सोप्या पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना आधी समजावून सांगा की हा रिसर्च कसा केला जातो, हे एक्झिट पोल कसे येतात, कारण गेल्या कित्येक दिवसांपासून चुकत असलेले एक्झिट पोल हा सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय। मतदारांना वाटतं एक्झिट पोल काय आहे किंवा त्यामध्ये येणारी आकडेवारी कशी असते, मात्र हा एक्झिट पोल करण्यासाठी लागणारी मेहनत। विशालजी नमस्कार। प्रथमतः मी लोकशाही मराठीचे धन्यवाद मानतो। लोकशाही मराठीने आम्हाला पुन्हा एक वेळा संधी दिली। मी प्रेक्षकांना आठवण करून देऊ इच्छितो की लोकसभेला सुद्धा रुद्र रिसर्चने लोकशाही मराठीला एक्झिट पोल दिला होता आणि आमचा एकमेव असा एक्झिट पोल होता तो लोकसभेच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये बरोबर ठरला होता। आणि पुन्हा आपण यावेळेस पुन्हा लोकशाही मराठीला रुद्र रिसर्च लोकशाही मराठी सोबत हा एक्झिट पोल करत आहे आणि आकडे तुमच्या समोर आहेत। तर या वेळेला लोकसभेचा एक्झिट पोल देणे तसा आम्हाला सोपा वाटला विधानसभेच्या तुलनेने, कारण आम्ही सलग मागचे 3 महिने झाले महाराष्ट्रातील विविध भागामध्ये आमची टीम काम करत आहे। एक्झिट पोलच्या दिवशी आम्ही आता 2 लाखापेक्षा अधिकचे लोकांपर्यंत आम्ही सॅम्पल उचलले, 150 पेक्षा अधिक मतदारसंघामध्ये आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला। एक्झिट पोल डेच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास तर सतत आमची टीम ही वर्षभर करतच असते, पण यावेळेस असेंब्ली वाईज म्हणजे विधानसभा वाईज प्रत्येक मतदारांचा हा वेगवेगळा कल आम्हाला आढळून आला। आम्ही हा रिसर्च करत असताना आम्ही विविध स्टॅटिस्टिकल टेक्नॉलॉजीचा वापर करतो, त्यामध्ये प्रोबॅबिलिटी प्रोपोर्शनल सॅम्पलिंग मेथोडॉलॉजी असेल, आम्ही हा क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह डेटाचं कंपायलेशन करतो आणि आमच्या डेटा टीम सायकोलॉजिस्ट क्वेश्चनियर डिझाईन करतात, रिसर्च अॅनालिस्ट असतात, आलेल्या रॉ डेटाला ते अॅनालाइज करतात आणि मग नंतर सेफॉलॉजिस्टच्या मदतीने हा डेटा फायनल केला जातो। बरं, यावेळेच्या शक्यता आणि यावेळेचे आकडे काय सांगतात ते आधी सविस्तर सांगा। यस, आता यावेळेच्या आकडे तर तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतच आहात। लोकशाही मराठीने यावेळेस हा डिटेल आम्ही रुद्रने लोकशाही मराठी सोबत हा डिटेल तुम्हाला रिजन वाईज कोणाला किती सीट मिळत आहेत, पक्षावाईज किती सीट मिळत आहेत, राज्य लेवलला टक्केवारी काय असेल महायुती महाविकासची, पक्षवाईज काय टक्केवारी असेल, रिजन वाईज काय टक्केवारी असेल, असं आपण डिटेल पद्धतीने हा रिसर्च केलेला आहे। यावेळेस लोकसभेचं इलेक्शन झालं, तुम्ही बघत असाल लोकसभेच्या वेळेस फक्त अवघ्या 1% फरक हा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होता। त्यानंतर गेम चेंजर ठरली ती लाडकी बहीण योजना। ती योजना आल्यानंतर बरंचसं सरकारबद्दलची जी निगेटिव्हिटी तयार झालेली होती की जी उद्योग बाहेरच्या राज्यात पळवणे किंवा पक्ष फोडणे, ह्या गोष्टी लाडकी बहीण योजनेने ह्या गोष्टीमध्ये बरीचशी सरकारची निगेटिव्हिटी कमी करण्यात मदत केली। त्यानंतर बऱ्याचशा मुख्यमंत्र्यांची जी लोकप्रियता जी लोकसभेपूर्वी नव्हती ती उत्तर लोकसभेनंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत ती सतत वाढत गेली। महायुतीतील नेते महाविकास आघाडीच्या म्हणजे 15 दिवस आधीपर्यंत महायुतीतील नेते अधिक फील्डवरती महाराष्ट्रातील विविध भागात आपल्याला दिसून आले। मात्र जी सुरुवातीला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये महायुती जी आघाडीवरती दिसत होती, ऑक्टोबर महिन्यामध्ये जो झंझावात सुरू झाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभेचा, तर त्या झंझावाताने पुन्हा राष्ट्रवादीतील जयंत पाटील यांनी जी शिवस्वराज्य यात्रा काढली असेल किंवा जो झंझावात सुरू झाला, काँग्रेसचे विविध भागात जे नेते उशिराने का होईना ते ऍक्टिव्हेट झाले त्यांच्या मतदारसंघात किंवा त्यांच्या विभागामध्ये, तर यामुळे थोडी ही अटीतटीची लढत ही आपल्याला तयार झालेली दिसून येत आहे। कारण तुम्ही समजू शकता आमदारांची संख्या, बाहुबली आमदार जे म्हणतो आपण, किंवा आमदारांची संख्या ही महायुतीकडे अधिक होती, महाविकास आघाडीकडे संपूर्णपणे अधिकाधिक नवीन चेहरे देण्यात आले। जे इलेक्शन लढवण्यासाठी ज्या रसदी लागतात किंवा जे मॅनेजमेंट लागतं ते महाविकास आघाडीच्या तुलनेने महायुतीकडे अधिक असल्याचं आम्हाला विविध मतदारसंघांमध्ये दिसून आलं। तरी सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोघं अलायन्स मध्ये ही खूप काटेची टक्कर झाली। विशालजी काय की तुम्ही अगदी सविस्तर सांगताय, थोडक्यात मला हे जाणून घ्यायचं आहे की बहुमत कुणालाही मिळत नाही, बहुमत मिळत नसल्याची जी शक्यता किंवा जी आकडेवारी यावेळेला आपल्या एक्झिट पोलची सांगते
त्रिशंकू परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होईल का? आणि तुमच्यानंतर मी अतुल माने सरांना देखील विचारणार आहे की 1995ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता येत्या काळात असेल का? विशालजी, बघा आता ह्या वेळेचं इलेक्शन हे 3 लाखाचा एक मतदारसंघ असतो. बरेचसे आम्हाला 50 विधानसभा सीट्स असे दिसले की त्या ठिकाणी 10,000च्या आत निकाल लागणार आहे. अशा ठिकाणी आमच्या सर्वेचा एरर हा 5% असतो. त्यामुळे 10,000च्या आत म्हणजे 5% जरी 3% जरी मतदान इकडचं तिकडे झालं, 5% तरी सुद्धा सीट आम्ही सांगत असलो महायुती लागेल तर महाविकास लागू शकते, महाविकास असेल तर महायुती लागू शकते. त्याच्यामुळे हा आणि विविध मतदारसंघांमध्ये एकच कल आपल्याला संपूर्ण विभागात पण दिसून नाही आला. यावेळेस मराठवाड्यामध्ये जो लोकसभेच्या वेळेस मनोज जरांगे पाटील फॅक्टर होता, हा फॅक्टर हा तितक्या प्रभावीपणे आपल्याला दिसून नाही आला. त्याच्यामुळे असे विविध प्रकारचे फॅक्टर लोकसभेला जो संविधान बचाव असेल, मुस्लिम मतदारांनी किंवा जे एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने केलेलं असेल ते आता बंडखोरांमध्ये किंवा अपक्ष उमेदवारांमध्ये किंवा दुसऱ्या आघाड्यांमध्ये ते विभागलं गेलं. त्याच्यामुळे तुम्ही पण बघत असाल पर्सेंटेजमध्ये तर पर्सेंटेज वाईज सुद्धा 41% महायुती आहे, 38% महाविकास आघाडी व 21% जवळपास मतदान हे इतरांना जाते. म्हणजे तुम्ही बघू शकता मल्टिपल फाईट जे म्हणतो आपण बहुरंगी लढती. तर त्यामुळे बहुरंगी लढतीमध्ये तिरंगी, चौरंगी, बहुरंगी लढती ह्या 50वर मतदारसंघामध्ये बहुरंगी लढती झालेल्या आहेत. याच्यामध्ये जर अजून तुम्ही जर बघत असाल इतरमध्ये कोण आहे, इतरमध्ये शेकापा आहे ज्यांच्या 1 ते 2 जागा लागू शकतात. हा मित्रपक्ष महायुतीचे पण आहे, महाविकास आघाडीचे पण आहे. समाजवादी पार्टीच्या 2 ते 3 जागा लागू शकतात. बहुजन विकास आघाडी ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात, त्यांचं ते डिसिजन घेऊ शकतात. प्रहारची एखादी जागा लागू शकते. तर असे सीपीआयएम आहे त्यांच्या 2 जागा लागू शकतात. भाजपाचे मित्रपक्ष आहेत की जसे की बडनेराचे मित्रपक्ष असतील, शाहूवाडीचे मित्रपक्ष असतील, त्यांचे शिरोडचे मित्रपक्ष असतील, अशा काही जागा निवडून येऊ शकतात. त्याच्यामुळे दोघं बाजूला सरकार स्थापनेची दोघं बाजूला अधिकाधिक संधी आहे असं आपण म्हणू शकतो. आहे दाखवणारे आपण सगळे आकडेवारी जी आहे ती आपण यावेळेला पाहतोय. मात्र जी इतर फॅक्टर्स आहेत किंवा इतर पक्ष जे आहेत, तर मनसे आणि वंचितचा फॅक्टर त्या ठिकाणी काम करेल की नाही करणार? काय वाटतंय? तुमचा रिसर्च काय सांगतोय? आपला एक्झिट पोल काय सांगतोय? आता मनसेची महायुती सोबत युती होईल असं शेवटपर्यंत झालं. मात्र प्रत्यक्षात ती युती शिवडी विधानसभा वगळता कुठेही दिसली नाही. माहीममध्ये तर कितीतरी त्यांचं मिसकम्युनिकेशन दिसलं. त्याच्यामुळे जिंकण्या इतपत मते कुठल्या मनसेच्या उमेदवाराला भेटतील असं तरी आम्हाला दिसत नाहीये. 2 नंबर असू शकतात बऱ्याच ठिकाणी. वंचितच्या बाबतीतही तेच झालंय. जिंकण्या इतपतची मते त्या मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवाराला भेटत नाहीये. 2 नंबर असू शकतील बऱ्याच मतदारसंघांमध्ये. त्याच्यामुळे थोडा मनसे आणि वंचितचा फॅक्टर सीट घेण्यामध्ये थोडासा आमच्या सर्वेक्षणानुसार आम्हाला तितका प्रभावी दिसून नाही आला. बरं विशालजी, आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला वोट शेअरही पाहतोय. या वोट शेअर बद्दल काय सांगाल? तुम्ही बघत असाल याच्या आधी वोट शेअरचं डिव्हिजन. आता वोट शेअर हे सहसा सर्वात जे जागा जास्त लढवतात, आता भाजपने जास्त जागा लढवलेल्या आहेत. त्या खालोखाल माझ्या मते काँग्रेसने लढवलेल्या आहेत. त्या खालोखाल शिवसेना युबीटीने लढवलेल्या आहेत. त्या खालोखाल मग शिवसेना राष्ट्रवादी एसपीने लढवलेल्या आहेत. तर तुम्ही जर बघत असाल राज्यामधील अर्थातच सर्वात मोठा पक्ष हा भाजपच आहे. तो सीटच्या दृष्टीने पण आहे आणि वोट शेअरच्या दृष्टीने पण आहे. त्या खालोखाल काँग्रेस आहे. मग तुम्ही बघू शकता आता शिवसेनेचे जे 2 भाग झाले त्यांच्यामध्ये वोट शेअर कसा आलाय. आता इथं शिवसेना शिंदे गटाने कमी जागा लढवल्या तुलनेने, शिवसेना युबीटीने जास्त लढवलेल्या आहेत, त्यांचा वोट शेअर जास्त दिसतोय. तसंच शिवसेना राष्ट्रवादी एपी किंवा राष्ट्रवादी एसपी मध्ये जागा जास्त एसपीने लढवलेल्या आहेत किंवा राष्ट्रवादी एसपीला जास्त लोकांचा रिस्पॉन्स मिळालेला दिसून येतो. त्यामुळे त्यांचा वोट शेअर हा जास्त दिसून येतोय. त्यामुळे तुम्ही वोट शेअरवरनं तुम्ही समजू शकता. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं वोट शेअरमध्ये की 21% वोट शेअर हा इतरांना जातोय. म्हणजे महाराष्ट्रातील 21% मतदारांनी महायुती व महाविकास वगळता इतर पक्षांना मतदान केलं. आता यामध्ये काही जागा महायुतीचे मित्रपक्ष होते, ते शेकाप असेल, सीपीआय असेल, एसपी असेल, त्यांना जागा सोडल्या. त्यामुळे त्यांचा वोट शेअर हा 21% गेला. तसंच महायुतीने पण 3-4 जागा त्यांच्या मित्रपक्षांना सोडल्या होत्या. तर हे असं थोडं मिक्सिंग कल महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.